श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तर चला पाहूया महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संकेत किंवा काय संदेश आहे. माऊलींचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. तुम्ही खूप काही प्लॅनिंग करत आहात तुमच्या आयुष्यात. मला ना असं वाटतं तुम्ही खूप काही वाईट दिवस खूप बघितलेत तुम्ही, आणि फायनली आता तुमच्या आयुष्यात ना तुम्हाला तुमचे दिवस बदलायचे आणि यासाठी तुम्ही आता ना खूप काही विचार करताय. खूप काही म्हणजे तुमच्या डोक्यात खूप काही चाललंय. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, आणि तुम्ही डे ड्रीमिंग करताय. तुम्ही ते दिवस बघताय जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण कराल. तुमच्या चेहऱ्यासमोर, तुमच्या डोळ्यासमोर ते दिवस दिसतायत तुम्हाला, आणि ही खूप पॉझिटिव्ह आहे. बिकॉज इथे पिवळा रंग आला आहे. पिवळा रंग हा सकारात्मकतेलाच दर्शवतो. खूप पॉझिटिव्ह आहे. विचार करा, कारण आपण जो विचार करतो आपण ते क्रिएट करतो. आणि इथे नंबरसुद्धा 3 आहे. 3 नंबर नेहमी क्रिएशनलाच दर्शवतो. कधीच म्हणू नका 3 तिगाडा काम बिगाडा. 3 तिगाडा काम सुधारा. कारण आपले त्रिदेव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ओममध्ये सुद्धा 3 असा अंक येतो. आणि अख्खं जे ब्रह्मांड तयार आहे ना, त्याची एक म्हणतात ना की डमरूचा सुद्धा 3शी संबंध आहे, ओमशी संबंध आहे. म्हणजे 3. आणि शंकरदेवाचे नेत्रसुद्धा 3 असतात. तर 3 गोष्टींना म्हणजे जिथे तुम्हाला 3 दिसत असेल ना, तिथे खूप सकारात्मक ऊर्जा आहे. म्हणून हे जे चुकीचं शिकवलं गेलं आहे ना, 3 तिगाडाबद्दल, हे खूप चुकीचं शिकवलं गेलं आहे. हे दुसरी अशी कोणती लोकं आहेत ज्यांना आपल्या धर्माशी त्रास आहे, त्यांनी काढलं आहे. तर या गोष्टीला ना निगेटिव्ह वेमध्ये घेऊन जाऊ नका. मला असं वाटतं काही लोकं होती इथे 3 बद्दल निगेटिव्ह विचार करणारं, पण बघा हा 3 अंक खूप पॉझिटिव्ह आहे. आणि तुम्ही जे विचार करताय ना, हे तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन नक्कीच जाणार आहे. छान. तुमची जी योजना किंवा तुमचे जे स्वप्न आहेत ते नक्की पूर्ण होणार आहेत. नक्की म्हणजे नक्की पूर्ण होणार आहेत, आणि खूप लवकरात लवकर पूर्ण होताना सुद्धा मला दिसत आहेत. म्हणजे एक तुमचं ॲक्शन घेणं जे आहे ना, ते ॲक्शन घेणं किंवा तुमची एक टीम तुमच्या सोबतीला आहे, आणि त्या टीमसोबत किंवा तुमची फॅमिली म्हणा किंवा कोण तुमचे फ्रेंड सर्कल, म्हणजे कोणाचा तरी तुम्हाला सपोर्ट आणि पाठिंबा अत्यंत प्रमाणात आहे, आणि त्यामुळे ती तुम्ही गोष्ट. तर खरं तर तुम्हाला अजून पाहूया तुमच्यासाठी काय महाराजांचा संकेत आहे. तुमसे गलतियाँ हुई है तुम मान लो, माफ़ी मांग लो, आंतरिक सुकून मिलेगा. बघा, तुमच्याकडनं काही चुका झाल्यात. काही लोकांची तुम्ही मनं दुखावली आहेत, माफी मागून घ्या. तुमच्याच जवळची लोकं जे तुमचं भलं हितचिंतक आहेत त्यांच्याशी तुम्ही वाईट वागलात, माफी मागून घ्या. आंतरिक सुकून मिळेल तुम्हाला. तुम्हारी ईमानदारी लाजवाब है, ईश्वर तुमसे बेहद खुश है, बस यही बात है, सब कुछ अच्छा है. आणि देव तुमच्या सोबतीला आहे, तुमच्याशी खुश आहे, कारण तुम्ही